सुरेश भाऊ भोयर आहेत। या यात्रेमधून काय संदेश आहे? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि सर्व पक्षीयांच्या वतीनं ही संविधान सत्याग्रह यात्रा दीक्षाभूमीपासून सुरू झाली आहे। या ठिकाणी आमचे तुषारजी गांधी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या नेतृत्वात ही यात्रा या ठिकाणी सुरू आहे। भारताचं संविधान वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने ही यात्रा या ठिकाणी निघत आहे। कारण आपण पाहिलं असं भारत देशामध्ये संविधान त्या ठिकाणी तुडवल्या जात आहे आणि म्हणून त्याचं रक्षण करण्यासाठी सर्व पक्षाच्या आणि विशेष करून काँग्रेसच्या नेतृत्वात ही यात्रा त्या ठिकाणी निघत आहे। म्हणून या स्वाभिमान सत्याग्रह यात्राचा मी या ठिकाणी जे भारताचं संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे, म्हणून या यात्रेमध्ये सर्वांनी सामील व्हावं हीच अपेक्षा मी सर्व जनतेकडून करतो। सुरेश भोयर यांनी म्हटलं की आपल्या सर्वांचं रक्षण करणं, संविधानाचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे, हा संदेश दिला जात आहे। कॅमेरा पर्सन सोबत मी नितीन मागडे, स्टार इंडिया 24 नागपूर।